आज मी तुम्हाला सुकटची भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा सुकट घेतलेली आहे, साफ करून घेतलेली आहे। यात काय खडे वगैरे असेल तर बघायचे, पहिले दुसरं काय असेल ना तर साफ करून घ्यायचे। 2-3 पाण्याने बघा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यात टाकणार एक मीडियम आकाराचा बटाटा साल काढून असा खिसून घेतलेला आहे, त्याला पण मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। मीडियम आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत बघा, असे बारीक कापून घेतलेले आहेत। ह्याच्यामध्ये थोडंसं आलं, 2 पाकळ्या लसणाच्या आणि हिरवी मिरची आणि जिरं कुटून घेतलेलं आहे। ह्यात टाकणार आहे मी कोथिंबीर, थोडंसं टाकणार आहे ओवा, त्यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ, थोडंसं ह्याला कमी मीठ टाकायचं। नुसते धने पावडर घेतलेले छोटा 1 चमचा, हळद टाकायची, थोडीशी आपण टाकायची हिंग पावडर। ह्याच्यामध्ये सपाट वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया। ह्यात पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही, कारण की आपली जी सुकट होती ती धुतलेली ओलसरच होती। मस्त असं बघा मी कालवून घेतलेलं आहे। तेल ठेवले बघा गरम करायला, तेल चांगलं गरम झालेलं आहे। त्यातलं आपल्याला हे 1 चमचा भरून तेल घ्यायचं आहे। तेल टाकून घेऊयात। आता हे तेल आपण चांगलं मिक्स करून घेऊया। भजी सोडून घ्यायची। आता हे मी सोडून घेते। दिसायला तर तुम्हाला एकदम कांद्या भजीसारखे कुरकुरीत एकदम मस्त बघा कलर आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत। अजून जरी थोडेसे गोल्डन कलर केला तरी पण चालू शकतं। फ्राय केल्यानं असं वाटेल की आपल्याला खूप तेलकट होतील, पण बिलकुल नाही। बघा तुमच्या समोर काढते, एकदम कोरडे कोरडे, आणि तुम्ही हे संध्याकाळपर्यंत ठेवू शकता। हे बघा आत एकदम जाळीदार नाही, आपण सोड्याचा काय सोडा टाकलेला वगैरे काय